नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बाजूचा व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. बघा, कोणत्याही प्राण्याने हल्ला करू नये यासाठी काही सुरक्षितेसाठी काही गोष्टी आपण करू शकतो. पहिली गोष्ट तर ही महत्त्वाची आहे की आता ह्या चित्रामध्ये, या दृश्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की ह्या माशाने त्या व्यक्तीवरती हल्ला केला. आता का हल्ला केला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की तो त्याला बचाव करत नसून त्या माशासोबत खेळत होता म्हणण्यापेक्षा त्या माशाला त्रास होईल असं कृत्य करत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला. कोणताही प्राणी स्वतः होऊन कधीच मनुष्यावरती हल्ला करत नसतो. तुम्हाला अनुभव पण असेल आणि तुम्ही पहा, याचा अभ्यास पण करा. पण ज्यावेळेस प्राण्याला असुरक्षितता वाटेल माणसापासनं, किंवा त्याला असा भास झाला की हा व्यक्ती आपल्यावरती हल्ला करू शकतो किंवा ह्या व्यक्तीपासून आपल्याला धोका आहे, त्यावेळेस मात्र 100% ते प्राणी हल्ला करतात. तर तसंच हा प्रकार झाला इथे. ह्या माशाला ह्या व्यक्तीपासनं कदाचित कम्फर्ट वाटलं नाही, त्यामुळे ह्या व्यक्तीवरती हल्ला केला. आता ह्या व्यक्तीला जर ह्या माशाला मदतच करायची होती तर वेगळी पद्धत होती. त्याला वेगळ्या पद्धतीनं त्या प्राण्याला भास होईल की तो त्याची हेल्प करतोय, मदत करतोय. असं जर त्या प्राण्याला कळलं असतं, सार्क मासा तर त्यातल्या त्यात हुशार मासा असतो, तर असं जर कळलं असतं तर कदाचित त्यांनी हल्ला ह्या व्यक्तीवरती केला नसता. पण ह्या व्यक्तीचं ज्या पद्धतीनं कृत्य होतं त्या पद्धतीनं असंच लक्षात येतं की त्यामुळे या माशाने हल्ला केला. तर ह्यामध्ये दुसरी गोष्ट प्राण्यापासून सुरक्षित राहण्याची, की प्राण्याला कोणत्याही मदत जर करत असेल आपण, आता बऱ्याच वेळा आपण बघतो की एखाद्या प्राण्याला मदत करायला जातो आणि तो हल्ला करतो. तर त्याचं कारणच हे आहे की त्या प्राण्याला आपण मदत करतोय हे त्याला जाणवलं पाहिजे. म्हणजे आता एखादी रस्त्यावरचा कुत्रा आहे, आपण त्याला मदत करतोय, डॉगला, श्वानाला मदत करतोय, तर त्याला जाणवलं पाहिजे की तुम्ही त्याला मदत करताय. पण त्याला हे जर कळलं की तुम्ही त्याच्यावरती काहीतरी गेम करताय तर तो प्रतिहल्ला करणार. तसाच हा प्रकार झाला आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला प्राण्यापासून सुरक्षितता म्हणजे बाळगायची असेल, ठेवायची असेल, तर त्याला जाणवलं पाहिजे की तुम्ही मदत करताय, त्याच्यावरती तुम्ही हल्ला करत नाही. आणि तिसरी गोष्ट, कोणत्याही प्राण्याला त्याच्या एरियामध्ये जाऊन कधीच मदत करायची नाही किंवा कधीच त्याच्या जवळ जायचं नाही, कारण तो तिथे हल्ला करणारच. आता मासा आहे, पाण्यामध्ये जाऊन त्याला मदत करण्याची गरज बिलकुल नाही, कारण तो हल्ला करणारच. का तर तो करणारच, बचाव करणार. म्हणजे थोडक्यामध्ये काय करणार, तो हल्ला करणार समोरच्यावरती. जंगलामध्ये जाऊन जर एखाद्या अस्वलाला आपण मदत करायला गेलो किंवा माकडाला आपण काहीतरी त्याला डिवचायला गेलो किंवा वाघाला डिवचायला गेलो तर 100% तो हल्ला करणार. मग तिसरी गोष्ट ही आहे की कोणत्याही प्राण्याला मदत करत असताना त्याच्या एरियामध्ये जाऊन मदत करणं टाळायचं. एकंदरीत ह्या गोष्टी आहे. तर यावरती तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता. धन्यवाद.